हॅलो एव्हरीवन. सो आज आपण एक क्वेश्चन बघणार आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, जो की तुम्हाला नर्सिंग फाउंडेशनमध्ये सुद्धा विचारतात, मायक्रोबायोलॉजीमध्ये पण विचारू शकतात आणि सोबतच तुम्हाला कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये सुद्धा हा विचारू शकतात हा क्वेश्चन. सो या क्वेश्चनमध्ये बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा एक इम्पॉर्टंट पण आहे ॲज पर प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट. जसं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये वर्क करत असाल तर तुमच्यासाठी तो पण इम्पॉर्टंट आहे. म्हणून सोबत तुम्हाला साठी इम्पॉर्टंट आहे की जर का एखाद्या वेळेस एक्झामिनेशनमध्ये विचारलं तुम्हाला, ते सपोज प्रॅक्टिकल असो किंवा थिअरी असो, तर तुम्हाला या ठिकाणी त्याचा आन्सर प्रॉपरली करेक्ट करता आलं पाहिजे. सो यामध्ये बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय की जे पण मेडिकल रिगार्डिंग वेस्ट आहे, ओके, लाईक बायो म्हणजेच काय की ह्युमन बॉडी असेल, मेडिकल म्हणजेच काय जे की रिगार्डिंग आपल्या बॉडी रिलेटेड असेल किंवा मेडिकली असेल किंवा इंजेक्शन असेल किंवा एक्सवायझेड जे पण असेल जे की आपण यूज करतो पेशंटला, ते वेस्ट मॅनेजमेंट आपण कोणत्या पद्धतीने करतो त्याला आपण बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट असं नाव दिलेलं आहे. सो फर्स्ट वन काय की सेग्रिगेशन म्हणजे काय, सेग्रेट वेस्ट ॲट द पॉईंट ऑफ जनरेशन. सो ज्यावेळेला मी सेग्रेट करणार, मला जे वेस्ट मॅनेजमेंट आहे ते ॲट एक पॉईंट ऑफ जनरेशनपर्यंत करायचे. आता मी कलेक्ट कुठून करणार, कलेक्ट वेस्ट इन अ कलर बिन्स और बॅग. जे आपण बॅग असतात त्याला आपण बॅग बोलू शकतो किंवा बिन्स असं नाव देऊ शकतो. ट्रान्सपोर्ट कसं करणार, आपण मूव वेस्ट सेफली इन अ क्लोज कंटेनर. एका क्लोज कंटेनरमध्ये आपण बॅगमध्ये पॅक करून आणि त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करायचं आहे. स्टोरेज कसं ठेवणार, आपण त्याला स्टोअर वेस्ट इन अ सेक्युअर्ड डिझायनेटेड एरिया. एका बायोमेडिकल वेस्ट स्टोरेज एरिया असतो जो की प्रत्येक हॉस्पिटलला असतो, त्या ठिकाणी ते स्टोअर करतात आणि मग त्या ठिकाणी डिस्पोजलला हे पाठवून देतात. ट्रीटमेंट अँड डिस्पोजल म्हणजे काय, ट्रीट अँड डिस्पोज वेस्ट ॲज पर द रेग्युलेशन. जे पण त्यांचे रूल्स रेग्युलेशन असेल त्यानुसार त्यांना ते डिस्पोज करावं लागतात. सो आता आपण बघणार आहे की गुड मॅनेजमेंट काय आहे, की जे आपण बेसिकपासून स्टार्ट करतो. म्हणजे कसं, ज्यावेळेला आपण प्रॉपरली बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हँडलिंग करणार त्यावेळेलाच काय होणार की पुढे जाऊन ती हेल्प होणार त्यांना ती सेग्रिगेट करण्यासाठी, ओके, त्यांना त्यानंतर डिस्पोज आणि ट्रीटमेंट करण्यासाठी. ओके, सो फर्स्ट आपण काय करणार की येलो बॅग असेल किंवा येलो कलरची बिन असेल, तर त्यामध्ये आपण काय टाकणार की ह्युमन किंवा ॲनिमल अॅनाटॉमिकल वेस्ट असतात. म्हणजे कोणते, जे काही ह्युमन बॉडी पार्ट असेल किंवा ॲनिमल अॅनाटॉमिकल वेस्ट मॅनेजमेंट असेल ते आपण त्या ठिकाणी टाकतो. मग त्या ठिकाणी सगळं काय येणार, जर सपोज पर्सनचा टिश्यू असेल, ओके, किंवा बोन मॅरो ॲस्पिरेट केला असेल ते असेल, किंवा ब्लड कलेक्ट करून आपण डिस्कार्ड कुठं करणार, तर येलोमध्ये करणार. ओके, त्यानंतर एखाद्या स्किन ग्राफ्ट झाला असेल पर्सनचा किंवा ड्रेसिंग झाली असेल तर मग ती कॉज आपण कुठे टाकणार, येलोमध्ये टाकणार. सॉईल वेस्ट लगेच जसं की ड्रेसिंग, कॉटन, प्लास्टर असेल तर हा कुठे टाकणार, आपण येलोमध्ये टाकणार. त्यानंतर एक्सपायर्ड मेडिसिन आपण कुठे डिस्कार्ड करणार, येलोमध्ये करणार. त्यानंतर मायक्रोबायोलॉजी अँड द बायोटेक्नॉलॉजी वेस्ट हे कुठं आपण डिस्कार्ड करणार, येलोमध्येच डिस्कार्ड करणार. सो त्यानंतर आहे रेडबद्दल आपण बघू की रेड हे कंटॅमिनेटेड रिसायकलिंग वेस्ट आहे आणि येलो हा कसा आहे, इन्सिनरेबल वेस्ट आहे. म्हणजे कंटॅमिनेटेड रिसायकलिंग वेस्ट म्हणजे काय, जो की IV सेट असेल, कॅटेटर असेल किंवा ट्यूब असेल, जे की कंटॅमिनेट होतो पेशंटच्या बॉडी थ्रू. ग्लव्ज असेल, सिरिंज असेल विदाऊट निडल्स असेल, सिरिंज टाकायची पण विदाऊट निडल टाकायची. प्लास्टिक वेस्ट असेल किंवा ब्लड बॅग असेल, युरिन बॅग असेल, ओके, त्यानंतर ट्यूब्स असतील, भरपूर साऱ्या युरिन कॅटेटर असेल, या अशा गोष्टी आपण कुठे टाकतो, डिस्कार्ड करतो रेडमध्ये. तर आता ब्ल्यूमध्ये आपण बघू, ब्ल्यूमध्ये आपण काय टाकणार की ग्लासवेअर वेस्ट टाकणार आपण. त्या म्हणजे ग्लासवेअर जसं काय ग्लास वायल, जे की मोठे वायल असतात ना मेडिसिनचे, ते 40 mgचे, 30 mgचे, ओके, 1 ग्रामचे, हे असे ग्लास वायल्स आपण कुठे टाकणार आहेत, ब्ल्यूमध्ये टाकणार आहेत. ॲम्पूल्स आपण ब्ल्यूमध्ये टाकणार आहेत. ब्रोकन ग्लास असेल ते आपण ब्ल्यूमध्ये टाकणार आहेत. आणि ग्लासवेअर फ्रॉम द लॅबोरेटरी, जे पण लॅबोरेटरीचे जे पण ग्लासवेअर असणार आहेत ते आपण कुठे डिस्कार्ड करणार आहेत, ब्ल्यूमध्ये. व्हाईटमध्ये आपण काय टाकणार आहे की शार्प, जसं की शार्प व्हाईट कॅन असते किंवा कंटेनर असू शकतो, कोणतेही केक, त्यामध्ये आपण काय टाकणार व्हाईटमध्ये शार्प वेस्ट, जसं की
निडल असेल, सिरिंज असेल, सिरिंज जसं की निडल्स असेल, सिरिंज विथ निडल असेल, स्काल ब्लेड असेल, ओके, लॅन्सेट असेल, हे म्हणजे काय, जे की शार्प असतात ते आपण व्हाईट कंटेनरमध्ये टाकतो. आता ब्लॅकमध्ये आपण काय टाकणार, जनरल नॉन इन्फेक्शन वेस्ट, जे की इन्फेक्शन वेस्ट नाही, जनरल वेस्ट आहे. जसं की फूड वेस्ट असेल, पेपर रॅपर असेल, पॅकिंग मटेरियल असेल, जनरल वेस्ट असेल, प्लास्टिक असेल, हे आपण या ठिकाणी ब्लॅकमध्ये टाकतो. आणि सोबतच आपण ग्रीनमध्ये पण हे टाकू शकतो. ओके, जर का आपल्याकडं ब्लॅक अवेलेबल असेल तर ठीक आहे, ना तर ग्रीन जर का आपल्याकडे बॅग अवेलेबल असेल किंवा कंटेनर अवेलेबल असेल तर आपण हे त्या ठिकाणी टाकतो. सेफ्टी प्रिकॉशन्स काय करायचं आहे आपल्याला, की जसं की यूज ऑफ पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट, ज्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी ते ट्रान्सफर करतात, ओके, डिस्कार्ड करतात, तर प्रॉपरली तुम्ही मास्क आणि ग्लोव्ज घालून डिस्कार्ड करायचं. डू नॉट रिकॅप बेंड ऑर द ब्रेक निडलला ब्रेक नाही करायचं आहे आणि रिकॅप करायचं नाही. वॉश हँड आफ्टर द हँडलिंग झाल्यानंतर प्रॉपरली वॉश करायचं आहे. फॉलो स्टँडर्ड प्रिकॉशन्स ऑलवेज, ते पण स्टँडर्ड्स आहे प्रिकॉशन करण्याचे, ते आपल्याला त्या ठिकाणी फॉलोअप करायचे. सो हा एक क्वेश्चन होता जे तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केला आहे. हा प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट नुसार सुद्धा आहे, थिअरी ॲस्पेक्टनुसार सुद्धा आहे, आणि क्वेश्चन एक्झाममध्ये सुद्धा विचारू शकतात. सो तुम्हाला या टाईप म्हणून तुम्हाला एक्सप्लेनेशन करायचं आहे. सो तुम्हाला काय डाऊट असेल अजून तर तुम्ही विचारू शकता. ओके, या ठिकाणी मी ह्या क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो आता मला तर वाटत नाही तुम्हाला काय डाऊट असेल, बट तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करतात तर तुम्हाला ही एवढी गोष्ट तरी समजायला पाहिजे. ओके, थँक्यू सो मच.